मित्रांनो हे बघा फ्लेक्स बिक्स लागलेत. आता मागच्या ब्लॉग मध्ये मी त्या बैलाबद्दल बोलत होतो. हेच तो मित्र आहे ज्यांनी गाडी टोकली. ह्याच्याच गाडीला खर्च आलाय 25 लाख रुपये. ही अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडे सगळ्या गाड्या. ती साईज मोठी होती तेवढी आपली डिक्की नाही, त्यामुळे त्यातून ह्यामध्ये आपण उफर कन्वर्ट केलंय. आणि माझ्या नवीन गाडीचं बघा यांनी काय करून टाकलंय. टेप अख्खा बाहेर आलाय. काय केलंय एवढंच आहे, साऊंडच आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्लॉग मी थोडा लेट चालू केलेला आहे. कारण असं काही स्पेसिफिक नाहीये. कारण मी आधीचा ब्लॉग अपलोड करण्यात थोडा बिझी होतो, त्यामुळे आज थोडं लेट चालू केलं. तर आजचा बघूयात आपण काय काय करणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. भाई साहेब एवढी गर्मी ना बाहेर, एवढी गर्मी ना. मी गाडीमध्ये एसी लावून बसलो. आत्ताच जेवण करून आलोय घरी, तरी मला घाम आलाय. आणि मला एक थोडस कोणाला स्किन रिलेटेड काय माहिती असेल तर मला एक गोष्टीची हेल्प पाहिजे होती. इथं बघा माझ्या नाकावर नाही का असे पिंपल येतात ना इथे इथं, आणि हे रेड कलरचे. आणि त्यानंतर असे थोडे फुटले ना की डायरेक्ट त्याचा परमनंटच पिंपल होऊन जातो. त्याच्यावर थोडं काही उपाययोजना माहिती असेल तर सांगा की ते डाग कसे घालवू मी, किंवा यापुढे असे पिंपल येण्यापासून कसं रोखू. मित्रांनो हे बघा फ्लेक्स बिक्स लागलेत. आता मागच्या ब्लॉग मध्ये मी त्या बैलाबद्दल बोलत होतो, त्याचे फ्लेक्स लागलेत. मित्रांनो विचार करा, आमच्याकडे पण एवढे फ्लेक्स लागलेत त्याचे. म्हणजे तो बैल काय असेल. आमच्या इथं सोडा अक्का हवेली, खेड, जुन्नर सगळे लिटरली मुंबईच्या साईड पर्यंत या बैलाचे फ्लेक्स लागलेत. आता ज्याचा 2-4 दिवसापूर्वी जे मी तुम्हाला एक ब्लॉग बनवला होता सेपरेट त्याचे. म्हणजे विचार करा बैल काय क्वालिटीचा असेल. माणसाला पण एवढं नसतं तेवढं त्या बैलासाठी. म्हणजे गेल्यानंतर एवढं सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि सोबतच त्याच्या दहाव्याला हे पण ठेवलेलं आहे हरिभक्त पारायण सोहळा. म्हणजे आता लोकांच्याला ठेवत नाही, माणसांच्याला बैलाच्याला ठेवतात. म्हणजे विचार करा किती जीव लावला असेल त्या बैलाला आणि काय कमवून दिलं असेल त्या बैलाने. गाडीचं पण आम्ही जाऊन आलो तिकडे गाडीच्या साईडला पण. कोटेशन आलं त्यांचं, त्यांनी पण चांगलंच कोटेशन दिलं आपल्याला. जवळपास 1,11,000 जास्त. हा ते डिस्काउंट करून काय म्हणते 1,11,000 पर्यंत करतो बोलले, बाकी असं जास्त बोलले. म्हणून आता तिकडचं पण मी जरा अजून 1-2 ठिकाणी बघतो कुठं मला कमीत आणि चांगलं भेटते ते डिसाईड करून मी करणार आहे. जसं तुम्हाला बोललो, कारण एवढे पैसे घालवायचे त्यामुळं एकदाच विचार करून घालवणार आहे. कारण एवढ्या मोठ्या बापाचं नाही मी, नाही माझ्याकडे पण एवढे पैसे आहेत. एकदाच करायचं आणि निवांत गप्प बसायचं. इकडं काहीतरी पूजा कसं चालू जेवायला जायला लागतं. हेच तो मित्र आहे ज्यांनी गाडी टोकली. ह्याच्याच गाडीला खर्च आलाय 25 लाख रुपये. हसतोय वरून तोंडवर घेऊन. आणि आता ह्याच्यात कामासाठी आम्ही आलोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका. ही अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडे सगळ्या गाड्या. लईच मोठी अशा खंडातले सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. आमच्याकडे तुषार गाव्या राहते, तर असे शुभम शिंदे सारखे 25 लाख रुपये खर्च करणारे लोक राहतात. त्यामुळे श्रीमंत नाही तर काय असणार आहे भाई. 5 hours later. साऊंड सिस्टम मध्ये म्हणजे काय करणार मी, गाडीमध्ये उफर ऍड करणार आहे. आणि सोबत 2 कंपाऊंडर म्हणजे स्पीकर असतात JBLचे ते टाकणार आहे. आणि ऍम्प्लिफायर मशीन या सगळ्या गोष्टी आता मी टाकणार आहे. आणि आपली जी क्रेटा होती त्याच्यामध्ये पण सिस्टीम होती, बट मी जास्त कधी त्यावेळेस ब्लॉग वगैरे नसल्यामुळे तुम्हाला कधी जाणवलं नसेल. बट आता क्रेटा तर मी सेल आउट करून टाकली, म्हणजे विकून टाकली गाडी क्रेटा. त्यामुळे त्यातली मी सिस्टीम तर काढून ठेवली होती, कारण मला सिस्टीम म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये लागते. तर सफारी थोडी प्रोफेशनल गाडी, त्यामुळे तिच्यामध्ये काहीच मी चेंजेस नाही केले. तिच्या ऑलरेडीच 10 ते 12 स्पीकर दिलेत चांगले, कुठले तरी JBL का बोस कंपनीचे खूप भारी स्पीकर. हे जरा थार मधले जे स्पीकर्स आहेत थोडेसे मला नाही का असे म्हणजे मनासारखे वाटत नाही गेले. त्यामुळे म्हणलं आता थारमध्ये टाकून देऊ. महाग तर तिच्या जागा नाहीये जास्त, डिक्की वगैरे कमी असल्यामुळे. बट आता तो सिलेंडर शेपचा उफर आहे, त्याला मी स्क्वेअर मध्ये करून महाग टाकून देणार आहे. सो आता मी उफर घ्यायला घरी चाललोय आणि मग त्याची फिटिंग वगैरे करूयात. आयुष्यातले तापे बघा. 2 उफर आपल्याला. आणि एक ते बसतं ते त्याच्यावर टाकेल. ते त्याच्यावर टाकते नाही हे
आता उफर वगैरे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता माझ्याकडे ऑलरेडी 2 उफर आहेत. म्हणजे मी किती शौकीने गाणे बिणे ऐकायचा, उफर लावायचा गाडीमध्ये. आता हे उफर घेऊन माझ्या एका मित्राकडे चाललोय. तिथे जाऊन आम्ही आता पॅकिंग करू आणि उडस उठलून मला केवढा घाम आलाय, दम पण लागला, एसी चालू करू. उपर दाखवतो 2 उपर तिकडे मशीन. ती साईज मोठी होती, तेवढी आपली डिक्की नाही, त्यामुळे त्यातून ह्यामध्ये आपण उफर कन्वर्ट केलंय. आणि इकडं माझा मित्र अजय मला यात कन्वर्ट करून देतोय. आता हे कसं चौकोनी साईजला, त्यामुळे बरोबर मागच्या डिक्कीमध्ये मावून जाईल. आणि तो मोठा सिलेंडर होता. The next day. कालचा विषय असा झाला की जो सिलेंडर होता त्याला आपण बॉक्स मध्ये कन्वर्ट केलं, बट त्याच्या जे मागची फिटिंग होती ते बसत नव्हती, त्यामुळे ते कापावं लागलं. तर मी त्याला म्हणलं ते काम करतो याकडेच ठेव, मी सकाळी येतो. मग आज उठलोय मी, आज थोड्या वेळ त्याकडे जातो, तिथून तो उफर घ्यावा लागेल. मशीन आहे माझ्याकडे आणि एखाद्या फिटिंग वाल्याकडे जाऊन वायरिंग वगैरे करून घ्यावी लागेल. आता आजचं ते काम करूया. आणि त्याचबरोबर आपल्या गाडीची रनिंग पण बघा 1132 किलोमीटर झालेली, 1132. त्यामुळे आता गाडी 1000 किलोमीटरला सर्व्हिसिंगला टाकायची असती. आता ती पण टाकावी लागेल, कारण सर्व्हिसिंग आता बारीक बारीक गोष्टी जरा आवाज बिवाज करायला लागले. सर्व्हिसिंगची गरज आहे गाडीला, तर आता तेवढी सर्व्हिसिंगला टाक. बरेच जण असं म्हणत होते की म्हणजे आता मी जवळपास फक्त 2 दिवसाचा एक खाडा पडलाय की 30 डेज चॅलेंज काय झालं. तर त्यांना सांगायचंय 30 डेज चॅलेंजचा विषय असा झालाय की मी ते करणार आहे, म्हणजे करत होतो, चालू आहे. म्हणजे फक्त 2 दिवसाचा खाडा यामुळे पडलाय की थोडं माझं घरातला थोडा प्रॉब्लेम चालू होते. तर इश्यू असं झालता की घरचे थोडेसे घरी नव्हते, तुम्हाला माहितीच होतं, गावाला गेलते. आणि त्यानंतर थोडंसं फॅमिली प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मला जरा खूप कामं लागली. त्या पिरियडमध्ये मला जमलं नाही, म्हणजे लिटरली माझी झोप वगैरे नाही झाली आणि बऱ्याच गोष्टी झाल्या नाही का, त्यामुळे मला ते आलं नाही करता ब्लॉग शूट. आणि ब्लॉग शूट करणं म्हणजे एवढंच नसतं की ब्लॉग शूट करून एडिट करून लगेच टाकून देणं. एडिट करायला पण 2-3 तास जातात आणि बाकीच्या गोष्टींना पण बराच टाइम जातो. त्यामुळे मला थोडंसं 2 दिवस जमलं नाही. त्याचबरोबर जो माझा कॅमेरा होता ज्यातून मी शूट करतो, जो बारीक कॅमेरा आहे माझा, त्यात थोडासा गिम्बलला इश्यू आलता, म्हणजे लेन्सला, त्यामुळे त्यातून शूट करणं पॉसिबलच होत नव्हतं. सो म्हणलं ते गिम्बल पण नीट करून आणलंय मी आता. आणि हे पण केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, घरचं पण सॉल्व्ह झालेलं आहे सगळं. त्यामुळं आता ते बाकीचे चॅलेंज आपण कंटिन्यू तसंच ठेवतोय. आणि तिथून पुढं म्हणजे चॅलेंज कंटिन्यूच ठेवतोय आपण. आणि इथून पुढे आता तुम्हाला रेग्युलरली ब्लॉग्स बघायला भेटतील. मला दे ब्लॉग घेतो, ब्लॉग पुरतं तर दे. एकच बघल तो आणि सचरत असते. एक टाइम होता मी पण कंटिन्यू डोरेमॉन बघायचो. आता पण तोच टाइम आहे, मी पण जेवतो ना अजून पण डोरेमॉन बघतो, काही बदललं नाही. आपलं काल ते उफरचं काम राहिलं होतं, ते अर्धच झालेलं, ते तिकडे दिले करायला, ते पण बघायचंय. माझ्यासोबत इकडे शुभम आहे, इकडे अनिश आहे. शुभम, तुझ्या गाडीबद्दल काय सांगायचं तुला? काय सांगायला उरलंय? कधी यायची गाडी? कधी येणार आहे आपली गाडी? 15 दिवसामध्ये येईल. सो आर यू प्लॅनिंग की तीच गाडी घ्यायची, नवीन घ्यायची, काय कसं? बघू ना काय होतंय. अच्छा, रेस लावायची का ठरलं नाही? इन्शुरन्सचा खर्च कसा काय? जाऊ दे, आपण शुभे तुझी गाडी आली ना आपण काय करू माहितीये का, BMW वर्सेस थार रेस. नाही, ड्रॅग रेस नाही, ते टगफॉर तसला वडावडी खिचाखिची. तुझी गाडीला असं येऊ असं करून टाकत 400 bhp रे. असं 400 bhp तुझ्या गाडीचा नाही का? ऐक की माझी 2 टनाची गाडी, तुझा ऐक की तू वडावडी खेळतात नाही का तुझ्या गाडीचा, ऐक की असू दे, पण तुझी गाडी चपटी, चपटी तुझी गाडी, माझी जरा उंच आहे, त्यामुळे तुझ्या गाडीचा डायरेक्ट नाही का, तुझी गाडी प्रीमियम कॅपॅसिटी आहे ना माझ्या ना, प्रीमियम आहे तुझी गाडी, त्यामुळे तो डायरेक्ट असं पार्ट थप्प दिसून बाहेर निघणार. मी लावायचीच नाही म्हणतो. बघा, डर होना चाहिए, म्हणून आताच हार मानलेली आणि आपण अशा रीतीने जिंकलेलो आहे. BMW वर्सेस थार मध्ये आपण जिंकलेलो आहे आणि थार जिंकली आहे आपली, विषय संपला. आता आपल्या नवीन गाडीचा नवीन टेप खोललेला आहे आणि इथं सगळं वायरिंगचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. इकडे आता पुढं इकडे काहीतरी चालू आहे. माझ्या नवीन गाडीचं बघा यांनी काही करून टाकलंय, टेप अक्का बाहेर आलाय. जेणे केलं तर तोंड पण दाखव.
गाईज अशा रीतीने आपण गाडीमध्ये सक्सेसफुली उपर लावलेला आहे आणि खूप बेकार वाजतं जोरात मध्ये धाम धूम डिस्चिक डिस्चिक बाहेर डोक्याला असं कांटाळा बसायला लागलेत ना या कानाला एवढं बेकार वाजायला लागले. तुम्हाला आता थांबा टेस्टिंग दाखवतो कसं वाजतं आणि कसं फिट केलं. घरापाशी जातो आता माझ्यासोबत एक जण त्याला सोडायचे तरी तुम्हाला टेस्टिंग दाखवतो कसं वाजतं काय वाजतं. अरे काय सॉरी थांबा गावात आहे गावात लावता का आम्ही नाही वापरत. मोठे नाही टाकले एवढं बरोबर आहे ना 1200 वॅटचं. अजून मोठे पाहिजे. कसं आहे एक नंबर कानाच्या बारा घरात आलं की लगेच चालू सर तिकडे थांब लावू द्या. काय काय चल चलात काय काय पाहिजे चलात चल गप. नको थांब खाली घे थोडं खाली घे अख्खं पूर्ण.